नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत TYBA स्पेशल इंग्लिश G3 एनहान्सिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. प्रिस्क्राइब टेक्स्ट आहे. अस्पायरेशन इंग्लिश फॉर करिअर्स सेमिस्टर 5 SEC 1C. त्याचा सिलेबस पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 4 युनिट आहेत टोटल. फर्स्ट युनिट आहे एक्सप्लोरिंग करिअर्स. त्याच्यामध्ये सब टॉपिक आहेत. 1 क्रिएटिव्ह रायटिंग, 2 ट्रान्सलेशन, 3 जर्नलिझम, 4 इंग्लिश फॉर अकॅडमिया अँड अदर करिअर्स. इंग्लिशमध्ये करिअर करण्यासाठी कोणकोणते क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये आपण योग्य प्रकारे आणि सोप्या पद्धतीने काम करू शकू. इफ यू हॅव अ क्वालिटी ऑफ गुड कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश. तर हे 4 युनिटमधील करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ते कशा प्रकारे घेता येईल त्याची विस्तृत माहिती या युनिट 1मध्ये दिलेली आहे. युनिट 2 बेसिक प्रिपरेशन फॉर जॉब्स 1. आता जॉब करायचा म्हणलं तर त्यासाठी बेसिक मूलभूत तयारी काय काय करण्याची गरज आहे. तर तुम्हाला रायटिंग जॉब ॲप्लिकेशन कव्हर लेटर. जॉब ॲप्लिकेशन नंतर सेकंड आहे रायटिंग रिझ्युमे तुमचा रेडी पाहिजे की त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बारकावी आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. नंतर 3 आहे ग्रुप डिस्कशन्स अँड पर्सनल इंटरव्ह्यूज. 4 आहे रायटिंग नोटिसेस अजेंडाज अँड मिनिट्स. युनिट 3 आहे इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. 1 आहे कम्युनिकेशन अँड इंट्रोडक्शन. 2 फॉर्मल अँड इन्फॉर्मल इंग्लिश. 3 डिस्क्रिप्शन, नॅरेशन अँड डेमॉन्स्ट्रेशन. 4 आहे सॉफ्ट स्किल्स फॉर एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. या 3ऱ्या युनिटमध्ये काय आहे तर आपण जेव्हा जॉबला लागू की सेकंड युनिटमध्ये आपण बघितलं की प्रिपरेशन काय असते तर जॉब ॲप्लिकेशन करायचं, रिझ्युमे तयार करायचा, ग्रुप डिस्कशन्स असतात त्याची तयारी आणि पर्सनल इंटरव्ह्यूची तयारी. त्याच्यामध्ये नंतर नोटिसेस, अजेंडा, मिनिट्स आणि नेक्स्ट मग असते इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. मग आता तुम्हाला स्किल सेट जो पाहिजे तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन पाहिजे, फॉर्मल इन्फॉर्मल इंग्लिश बोलता आली पाहिजे की ज्या क्षेत्रात काम करतात त्या ठिकाणची म्हणजेच काय फॉर्मल आणि तुमच्या मित्रांसोबत घर परिवारासोबत जे काय बोलतात ती इन्फॉर्मल लँग्वेज तुम्हाला बोलायची आहे आणि ती त्यातलं दोन्हीतला डिफरन्स आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी कोणती इंग्लिश बोलायची तर ते बोलता आलं पाहिजे. डिस्क्रिप्शन, नॅरेशन आणि डेमॉन्स्ट्रेशन. एखादी डिस्क्रिप्शन, नॅरेशन हे जे आहे डेमॉन्स्ट्रेशन तर हे सुद्धा एक स्किल आहे जे तुम्हाला रायटिंग ऑफ एनी पर्टिक्युलर टॉपिक, डिस्क्रिप्शन अबाउट पर्टिक्युलर टॉपिक. नॅरेशन म्हणजे काय स्टोरी टेलिंगचं जे आहे ते नॅरेशन आणि डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे एखादी कृती किंवा प्रॅक्टिकल करून दाखवणं. सॉफ्ट स्किल्स फॉर एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. कोणकोणत्या प्रकारे सॉफ्ट स्किल्स तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलप झाली पाहिजे त्याचंही नॉलेज इथं या प्रकारे या युनिटमध्ये आपण घेणार आहोत. युनिट 4 इंग्लिश फॉर द कॉर्पोरेट फील्ड. आता जॉब झाला, करिअर ऑपॉर्च्युनिटीज कुठं कुठं आहेत ते बघितल्या, नंतर त्याच्यासाठी बेसिक प्रिपरेशन काय आहे ते बघितली, नंतर थर्ड स्टेप बघितली की कोणकोणते स्किल्स आपल्याला अवगत असले पाहिजेत ते बघितले. नंतर आता पुढं आहे इंग्लिश फॉर कॉर्पोरेट फील्ड. आता कॉर्पोरेट फील्ड हे प्रायव्हेट सेक्टर आहे आणि प्रायव्हेट सेक्टर त्याचबरोबर गव्हर्मेंट सेक्टर असे दोन जे प्रकार पडतात यामध्ये दोन्हीमध्येही इंग्लिश याला खूप डिमांड आहे आणि
पर्टिक्युलर कॉर्पोरेट फील्डमध्ये पे स्केल चांगलं असल्यामुळे त्याच ठिकाणी ओढ आहे आणि तिकडं जास्तीत जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. प्रोग्रेशन असल्यामुळं मुलांचा ओढा हा त्याच ठिकाणी असतो. एक इंग्लिश फॉर सेल्स सर्व्हिसेस, सेकंड आहे इंग्लिश फॉर कस्टमर सर्व्हिसेस, थर्ड आहे प्रेझेंटेशन स्किल्स, फोर्थ आहे रायटिंग प्रोजेक्ट प्रपोजल्स अँड रिपोर्ट्स. ॲक्च्युअलमध्ये जे काही ज्या क्षेत्रात पर्टिक्युलर त्या कॉर्पोरेट फील्ड वर्कला जेव्हा तुम्ही भेट देता आणि तिथं तुम्हाला काम करावं लागतं, तर त्याच ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी सेल्स सर्व्हिसेस, कस्टमर सर्व्हिसेस, प्रेझेंटेशन स्किल्स त्यांच्या पुढं द्यावं लागतं आणि रायटिंग प्रोजेक्ट अँड रिपोर्ट्स, मग विविध रिपोर्ट्स तुम्हाला लिहावी लागतात, ते सबमिट करावे लागतात. अशा प्रकारे 4 युनिटचं 5व्या सेमिस्टरचं सिलेबस आपण बघितलेला आहे G3चा इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. याच ठिकाणी आपण थांबूया.